नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सत्ता सत्ता ही कोणाला नको असते. आपण बघतोय आज लोक सत्तेसाठी काय काय करतात. ती वेगवेगळ्या प्रकारची सत्ता असू शकते. ती घरातील सत्ता असू शकते, ती गावातील सत्ता असू शकते, ती जिल्ह्यातील सत्ता असू शकते, ती राज्यातील सत्ता असू शकते किंवा ती विश्वावरतील सत्ता असू शकते. कारण आपण बघितलं खूप साऱ्या सत्ताधाऱ्यांची ही सुद्धा एक इच्छा होती की मी पूर्ण पृथ्वीवर राज्य करावं, पूर्ण पृथ्वीवर माझी सत्ता असावी, अशी सुद्धा इच्छा बाळगणारे काही कमी नव्हते. तर आज आपण जाणून घेऊ काय ही सत्ता आणि ही सत्ता मिळवण्यासाठी कुठलीही असो, सत्ता मिळवणे म्हणजे वाईटच असं नाही. सत्तेची जी हवीशी वाटणारी गोष्ट आहे सत्ता, ते कितीही कोणीही म्हटलं की नाही मला काही सत्तेचा मोह नाही तर ते चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला सत्तेचा मोह हा असतोच. छोटंसं उदाहरण जर आपण घेतलं तर घरातील सत्ता. सासूला वाटतं की माझी सत्ता असावी, सासऱ्यांना वाटतं माझी सत्ता असावी, नवऱ्याला वाटतं की माझी सत्ता असावी, सुनेला वाटतं माझी सत्ता असावी, तर मुलगा वयात आल्यावर मुलाला वाटतं की माझी सत्ता असावी. अशी ही सत्ता आणि या सत्तेविषयी आपण बोलणार आहोत. तर ही सत्ता मिळवण्याचे काही मंत्र आपण बघणार आहोत, काही सूत्र बघणार. आपण मंत्र म्हणणे योग्य होणार नाही, आपण काही सूत्र म्हणूया. तर ही सत्ता मिळवण्याचं एक पहिलं जे सूत्र आहे ते म्हणजे तुमच्या वरिष्ठांपेक्षा जास्त चमकू नका. हो, मी हेच बोलले की तुमच्या वरिष्ठांपेक्षा जास्त चमकू नका. तर म्हणाले कसं शक्य आहे? तर ज्यावेळेस आपण आपल्या वरिष्ठांशी बोलतो, त्यांच्याशी आपल्या मत व्यक्त करतो, तर असं कधीही तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, सहवासातून तुमच्या वरिष्ठांना असं जाणवू देऊ नका की तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहात. कारण कुणालाच आपल्यापेक्षा वरचढ असलेला व्यक्ती आवडत नाही. कारण काय होतं ना, बरेचदा आपण आपल्या फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या कंपनीत काम करतोय आणि तिथे आपला बॉस आहे आणि आपण त्या बॉसला खुश करण्याच्या नादामध्ये, बॉसचं उदाहरण घेतोय, राजकारणात किंवा कुठल्याही युनियनमध्ये किंवा घरी कुठल्याही त्यामध्ये लागू पडतं. तर आपण त्याला खुश करण्याच्या याच्यात की मी कसा सुपर आहे, माझ्याकडे किती पॉवर आहे किंवा माझ्याकडे किती कला आहे, मी काय काय करू शकतो, माझ्यात किती चांगले गुण आहे, हे आपण सांगत असतो. कशासाठी सांगतो आपण हे? की समोरच्याला आपल्याला इम्प्रेस करायचं असतं, आपल्या बॉसला आपल्याला इम्प्रेस करायचं असतं की माझ्यात एवढे चांगले गुण आहेत. आणि आपल्याला वाटतं की आपण हे गुण आपल्या बॉसला सांगितलं की आपण काय होणार, बॉस खुश होणार आणि आपल्याला बढती मिळेल किंवा आपल्याला पुढचं पाऊल टाकता येईल. पण इथेच तुम्ही चुकता. हो, कारण कुठल्याही बॉसला किंवा कुठल्याही सिनियरला एक मनात असुरक्षितता असते. त्याला आपल्या पदाबद्दल असुरक्षितता असते, त्याला आपल्या पोझिशनबद्दल असुरक्षितता असते, त्याच्या हातात जो पॉवर आणि जी सत्ता आहे त्याबद्दल त्याच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊ शकते. आणि त्याच्या कुठे जरी लक्षात आलं की अरे हा व्यक्तीमध्ये हे एवढे चांगले गुण आहे की हा आपल्याला कधीही ओव्हरकम करू शकतो, तर तुमची उचलबांगडी करायला त्याला किंचितही वेळ लागणार नाही. सो कधीही तुमच्या वरिष्ठांशी बोलताना स्वतःच्या जे काही गुण आहेत तुमच्या चांगले, त्यांची प्रशंसा करू नका किंवा ते डिस्प्ले करू नका, त्याचा शो ऑफ करू नका. बरेचदा जगातील गुणप्रदर्शन करणारे व्यक्ती जे आहेत, तर प्रत्येक व्यक्ती जर तुम्ही तुमचं गुणप्रदर्शन, तुमच्यात खूप छान गुण आहेत आणि तुम्ही त्याचं प्रदर्शन करताय, तुमचं प्रदर्शन कधीच कुणाला आवडत नाही. प्रत्येक व्यक्ती इनफॅक्ट अगदी स्वतःच्या घरात सुद्धा जर तुम्ही कुठल्या गोष्टीत जास्त सुपेरियर असाल तर लगेच इतरांच्या मनामध्ये एक आकस, एक मत्सर,
एक असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे जी आपले गुण आहेत त्याचं प्रदर्शन करण्याचं टाळा. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या बॉसचं घेतलं, तुम्हाला असं वाटेल की जो आधीचा काळ होता राजा राणींचा, म्हणजे आपण आधीच्या काळात बघितलं की राजा राणी असायचे आणि त्यांच्या हाती ती सगळी सत्ता असायची आणि ते जे म्हणतील तसंच व्हायचं आणि त्यांची अपेक्षा असायची की त्यांनी जो एक कानून काढला की जो कायदा काढला त्याच्यानुसार चालावं किंवा त्यांनी जे म्हटलं तसंच सगळ्यांनी फॉलो करावं. त्याचप्रमाणे आज राजा राणी हे जरी राज्य नसलं, म्हणजे राजा राणींचं जरी राज्य नसलं तरी आज उच्च पदावर जे बसलेले आहेत, जे पॉलिटिक्समध्ये आहे, इंडस्ट्रीजमध्ये आहे किंवा इतर अनेक ठिकाणांवर जे उच्च पदावर बसलेले आहेत त्यांची सुद्धा अपेक्षा ही एका राजा राणीप्रमाणेच आहे आणि ते सुद्धा एका राजा राणीसारखेच आहे. त्यांना सुद्धा असुरक्षिततेची भावना आहे. त्यांना सुद्धा वाटतं की सगळ्यांनी आपल्याला मान द्यावा, सगळ्यांनी आपलं म्हणणं ऐकावं, आपण जे बोलेल आपली स्तुती करावी, आपली खूप जे काय बोलतोय आपण ते सगळं स्ट्रिक्टली फॉलो करावं आणि सगळ्यांनी आपल्या दबदब्याखाली राहावं. हे आजच्या जे वरिष्ठ लोक आहेत त्यांची सुद्धा ही इच्छा आहे आणि ते आजच्या युगातील राजा राणीच आहे, हे तुम्ही विसरू नका. आणि जर तुम्ही त्यांच्यासमोर स्वतःची प्रशंसा करत असाल, स्वतःच्या गुणांची वाहवा करत असाल तर त्यांना एक असुरक्षितता त्यांच्या मनात निर्माण होईल आणि तुमची उचलबांगडी करायला त्यांना किंचितही वेळ लागणार नाही. आणि असं खूप ठिकाणी झालेलं आहे. पॉलिटिक्समध्ये तर आपण बघतोच आहे, म्हणजे रोज काही नाही काही त्याच्या अपडेट्स असतातच. परंतु कंपनीजमध्ये, घरामध्ये, गावामध्ये या छोट्या छोट्या पातळीवर सुद्धा ह्या गोष्टी होत असतात. तेव्हा वरिष्ठांसमोर मी कसा सुपेरियर आहे हे दाखवण्याच्या कधीही फंदात पडू नका जर तुम्हाला वर जायचं असेल तर. देन आपण वळूया की तुमचे जे वरिष्ठ असतात, तुमचे जे सिनियर्स असतात, तुमचे जे बॉस असतात किंवा घरातील वरिष्ठ असेल त्यांची नेहमी प्रशंसा करा, म्हणजे त्यांची इतरांसमोर प्रशंसा करा. बरेचसे गोष्टी ठीक आहे, त्या कल्पना, काही सुंदर सुंदर कल्पना तुमच्या माइंडमध्ये आलेल्या असेल, छान छान प्रोजेक्ट्स तुम्ही बनवलेले असेल, छान आयडियाज तुमच्या असेल, पण त्या डिरेक्टली दुसऱ्यांसमोर सांगताना किंवा प्रेझेंट करताना त्या तुमच्या आहे असं न दाखवता त्या तुमच्या बॉसच्या आहे आणि इतक्या सुंदर आणि चांगल्या कल्पना तुमच्या असूनही तुम्ही नक्की सांगा की त्या माझ्या बॉसच्या आहे. त्याचं होल क्रेडिट्स तुम्ही तुमच्या बॉसला द्या, तुमच्या सिनियर्सला द्या, त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. किंवा काही लोक असतात की त्यांना माहिती आहे की नॅचरली, म्हणजे त्यांना दे नो व्हेरी वेल की नाही, ही इज सुपेरियर दॅन हिज बॉस. सो त्यांना माहिती आहे की तुमच्या बॉसपेक्षा किंवा तुमच्या सिनियरपेक्षा किंवा तुमच्या लीडरपेक्षा तुमच्या त्या क्वालिटीज, चांगल्या क्वालिटीज तुमच्यामध्ये आहे. तर त्यावेळी तुम्ही त्या म्हणजे डिरेक्टली बॉसच्या आहे असं जरी सांगू शकला नाही तरी माझ्या बॉसचंच आहे, फक्त माझ्या तोंडून मी ते बोलतोय एवढं फक्त शो ऑफ करा. कधीही बॉसच्या विरोधात जाऊन बोलू नका. आणि बरेचदा आपण काय करतो की बॉसची स्तुती करतो, म्हणजे ऑफकोर्स बॉसची एवढी स्तुती करा की त्या स्तुतीमध्ये, त्या गर्वामध्ये तो बॉस फुगायला हवा, तरच तुम्ही सत्तेच्या जवळ पोहोचू शकाल. कळतंय? तर आपल्याला जर सत्तेच्या जवळ पोहोचायचं तर आपल्याला बॉसची इतकी स्तुती करायची आहे, त्याला इतकं गर्वाने फुलू द्यायचं आहे, तरच आपण आपल्या सत्तेच्या जवळ पोहोचू शकतो. पण बरेचदा काय होते, अदर्स लोकांना माहिती असतं की म्हणजे सपोज तुम्ही लोकांसमोर स्तुती केली, तुमच्या बॉसची खूप स्तुती केली, पण त्यामध्येही असे काही लोक असतील की ज्यांना जे तुमच्या बॉसचे शत्रू असू शकतात किंवा त्यांना तुमचा बॉस आवडू शकतो किंवा तुमचं वरिष्ठ आवडू शकत नाही, तुमचा लीडर आवडू शकत नाही. तर मग त्या केसमध्ये काय होतं, ते तुमच्या बॉसचा तर राग करेलच पण तुमचाही राग करायला लागेल. त्यावेळेस अशा वेळेस ओपनली तुमच्या बॉसची स्तुती न करता जर तुम्ही पर्सनली
तुमच्या लीडरची किंवा तुमच्या सिनियरची जर स्तुती केली तर ते जास्त बेटर राहील. तुमच्या कल्पनांची जी निर्माण क्षमता आहे ते तुमची नसून तुमच्या बॉसची आहे. ते विचार, त्या कल्पना हे सगळं तुमच्या बॉसच्या आहे असं तुम्ही दाखवा. सत्तेशेवटी मी तुम्हाला हेच सांगायचं असेल, जर तुम्हाला सत्तेच्या जवळ पोहोचायचं असेल तर तुमच्या सिनियरपेक्षा म्हणजेच वरिष्ठांपेक्षा जास्त चमकू नका. तुमच्या वरिष्ठालाच चमकवा. बरेचदा आपण काय करतो ना की सपोज आपला एक बॉस आहे आणि आपला बॉसचा बॉस आहे, तर होतं काय की आपण आपल्या बॉसला रिस्पेक्ट न देता आपण आपल्या बॉसपेक्षा कसे सुपर आहो, कसे सुपेरियर आहो हे आपण आपल्या बॉसच्या बॉसला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण इथेच घात होतो. कारण का तुमच्या बॉसला, तुमच्या वरिष्ठांना, मी बॉस म्हणण्यापेक्षा एक वरिष्ठ म्हणते म्हणजे त्यात सगळेच आले, वरिष्ठाला जर कळतंय की हा आपल्यापेक्षा सुपेरियर आहे आणि हे सगळं प्रेझेंट होतं आणि त्याच्या लक्षात आलं की या व्यक्तीपासून आपल्याला धोका येतच, कारण त्याच्या मनामध्ये एक असुरक्षितता निर्माण होईल आणि ते स्वाभाविक आहे. त्यावेळी तो तुमची उचलबांगडी करेल आणि तुमच्या जागी एक त्याचं ऐकणारा, त्याच्या आवाक्यात असणारा व्यक्ती, ज्याला येत नाही, जो कमी हुशार आहे, निष्क्रिय आहेत म्हणायला हरकत नाही, किंवा कमी हुशार आहे की जो होला हो नाहीला नाही करतो, अशा म्हणजे स्मार्ट नसलेल्या व्यक्तीची तिथे तो नेमणूक करेल आणि तुमची तिथून उचलबांगडी करेल. मग तुम्ही सत्तेच्या जवळ कसे जाऊन पोहोचाल? म्हणून सत्तेच्या जवळच जाऊन पोहोचायचं असेल तर एक पहिलं सूत्र लक्षात ठेवा की वरिष्ठांची स्तुती करा आणि वरिष्ठांपेक्षा जास्त चमकू नका. कसं आहे ना, तुम्हाला चमकायचं तर आहेच, पण थोडा संयम ठेवा. कारण जर तुम्ही संयम न ठेवता स्वतःला चमकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या ठिकाणाहूनच काढून टाकलं जाईल. मग कुठे चमकाल? त्यामुळे संयम ठेवून आपल्या कलागुणांना लपवून वरिष्ठांना चमकू द्या. प्रयत्न करा की आपले वरिष्ठ कसे चमकील आणि योग्य वेळ आल्यावर मग तुम्ही नक्कीच चमकणार. त्यासाठी फक्त संयमाची गरज तुम्हाला आहे. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला संयम ठेवून चमकायचं आहे की आधीच चमकून आपली उचलबांगडी करून घ्यायची आहे. जर तुम्ही तेवढे सुज्ञ असाल तर मी जे काही सत्तेचं पहिलं सूत्र तुम्हाला सांगितलंय की वरिष्ठांपेक्षा जास्त चमकू नका, हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. तुर्तास इथेच थांबूया. अशीच सत्तेचे सूत्र आपण बघत राहूया. तुर्तास इथेच थांबते आणि माझ्या प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.